पोरं आले होते गाईज घ्यायला. मी ऑल नाईट ड्रायव्हिंग केली. समजा गाडीतच झोपले. त्यांनी दर्शन करून दिलं. चांगलं शिवरे अजून इथे झोपलं. हेच आप धुतले का सगळे. उत्कृष्टपणे दर्शन झालेलं आहे आमचं. गाईज रात्रीची वेळ आहे म्हणून थोडस सगळ्यांना समजून घे. काही चुकीचं वाजले 6 सकाळची. आता पाटाचे डायरेक्ट मोठा. हाय गाईज, गुड इव्हनिंग. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता वाजलेत संध्याकाळचे 7. आपण चाललो होतो पंढरपूरला. पोरं येत होते. अचानक फोन आला होता पोरांचा. येते ते घ्यायला. बघू. पोरं आले होते गाईज घ्यायला. बसू. बसू चला. गाईचा शिवरे आला होता घ्यायला. अजून एक भाऊ आहे शिवड्या. मी आपण आता निघालोय ऑन द वे पंढरपूरला. बघू असंच ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. लई तर आपण आज इथे जेवायला थांबलो होतो. निघतो परत ऑन द वे. चला. जेवण वगैरे झाले. मग जेवायला थांबलो होतो. परत ऑन द वे. शिवरे आपला हॉस्टेलचा मित्र आहे. आता आम्हाला पंढरपूर फक्त पाऊण तास आहे. भेटू पुढच्या. पोचलोय आपण पंढरपूर मध्ये. इथं शिवने ऑल नाईट ड्रायव्हिंग केली. शिव झोप आली का? आपल्याला सवय. हा रात कशी खरी. झोपलंय. आत्ता उठलाय. तर बघू गाडीची पार्किंग बघतोय. गाडी लावतो कुठं तरी. मित्र आहे. दर्शन करू. भेटू पुढं. कंटिन्यू करा. आपला हॉस्टेलचा मित्र भेटला होता. काय म्हणतो मग निवांत. आपण आलोय मित्रांनो. मित्र आहे इथला. कॉन्टॅक्ट करायला इथं आलो पंढरपूर मध्ये. मुखदर्शनची लाईन चालू आहे. मग मुखदर्शनची लाईन बघतो. दर्शन घेतो. बाकीचे 2 जण गाडीतच झोपले. आम्ही आलोय. बघू. गर्दी भाव विना भक्ती, भक्ती विना भाव. पण हे टाकणार आहे. सगळं पाडलं. तर माऊली आता आपलं दर्शन किती वेळात झालं? आपलं 15 मिनिटात दर्शन झालेलं. आता आपला मित्र आहे इथं. त्यांनी दर्शन करून दिलं. चांगलं आहे. 1 नंबर दर्शन झालं. तशी लाईन आहे ना, चरण स्पर्शाची लाईन किती लांब आहे? 12 किलोमीटर. 12 किलोमीटर. म्हणजे आता जर लाईन लागली तर डायरेक्ट उद्या संध्याकाळी दर्शन होणार. ते पण हा झालं तर नशीब, नाही तर नाही. तुमचा काय झालं तर दर्शन लय भारी झालं. 1 नंबर दर्शन झालं. मित्रांनो ही मेन एंट्रन्स. तिथं अजून गर्दी नाही. आम्ही दर्शन घेऊन आलोय तरी हो शिवरे अजून इथे झोपला. हो होतीत का नाही झोप? युवराज झोपला. इथंच झोपला. शिवदर्शन करून आम्हाला येऊन अर्धा तास झाला ना. आता उठलाय शिवरे. भाऊ तुम्ही दर्शनाला कधी जाणार आहे आता? तो उठला आता 5 मिनिटात लगेच. शिवरे आणि तुम्ही जाऊन येतो पर्यंत आम्ही झोपतो आता. हे ह्यांना भाऊ करून आणि एवढं दर्शन. शिवरे झोपलो तो. ए शिवरे कुणाला ट्रोल करतोय. झालं का दर्शन? ए दर्शन झालं का? नाही करू ना तू. मग आता कुठे गेल ते? आंघोळ कर. गेली का आंघोळ?
धुतले का तू पाप धुतले का सगळे चंद्रभागेच्या तिरी उभा विठ्ठलवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. चला जायचंय पुढे रामकृष्ण हरी आपल्याला. माऊली आलो दर्शन करून चल. भेटू गाईज माऊलींचं दर्शन झाले. रामकृष्ण हरी एकदम उत्कृष्टपणे दर्शन झालेलं आहे आमचं जीवलग मित्र हर्षद भाऊ शेट्टे याच्या साह्याने. इकडे आलो संपर्क नक्की करा. आपल्या भाऊचा लॉजिंगचा व्यवसाय 100% गाईज रात्रीची वेळ आहे म्हणून थोडस सगळ्यांना समजून घे. काही चुकीचं बोलत असतील तर चुकीचं काय वाटून घेऊ चुकीचं काय नका. बोलत नाहीये. चुकीचं काय वाटून घेऊ नका तुम्ही. आणि आमचा भाऊ लय दिवसातून भेटला आम्हाला. जवळजवळ 10वी नंतर आज भेटलेला आहे. पहिल्यांदा भेटला. पण आधी सारखंच बॉन्ड आहे अजून पण. आधी सारखीच मैत्री. त्याची काय तेवढं आहे. आम्ही चौघ पण आहे ना, मी शिव हर्षद आणि शिवराज चौघ पण एकाच हॉस्टेलला होतो. एकाच क्लासमध्ये हा एकाच क्लास मध्ये होतो. फक्त division ही दोघं ए मध्ये होती, आम्ही दोघं बी मध्ये होतो. कारण ही दोघं जास्त अभ्यास करायचे आणि आम्ही थोडं कमी करायचो. अभ्यास करायचा. ही लय टॉपर होती. नाही तसं नव्हतं. गोरे गँग ए मध्ये होते, काळे गँग बाय बाय भेटू ब्राऊन मुंडे बी मध्ये होते आणि ते वाडी होते. भेटू नंतर पुढं नेक्स्ट पार्ट मध्ये. बाय बाय सी यू सून. गुड नाईट. गुड नाईट. रामकृष्ण हरी. बाय बाय. हे खरं जायचंय का पण पुण्यात? हो पुण्यात 100%. शिवऱ्या मला म्हणला अर्ध्या रस्त्यात आल्यावर तुळजापूरला जायचंय आणि आता म्हणतोय डायरेक्ट घरी जायचं. दर्शन कसं झालं? आमचं आता पुढचं दर्शन आम्ही पालखीचं घेणार. संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही तसंच पुढं. हा पुण्यात आहे. चला भेटू. भेटूचे. येडा याच्या नादी लागू नका मित्रांनो तुम्ही. मित्रांनो इथं बघा लक्ष्मी चौकात आलेलो. आपण नसताना पण या दोन मित्रांनी आपली परंपरा चालू ठेवली. ब्लॉग काढले. ठिकाणी आपण लक्ष्मी चौकात आलेलो आहे. हे काय तुम्ही बघू शकता. काल रात्री पण बाहेर होता कुठेतरी. कंटिन्यू शिव ड्रायव्हिंग करतो. ते डोळे बघा. काय प्रॉब्लेम नाही, सवय आहे त्याला. मित्रांनो आपण आता वरळी कांचन मध्ये पोहोचलो होतो. जाताना बी झोपलेली, येताना बी झोपलेलीच आहे अजून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वाजले 6 सकाळची आता पाठचे. वाटायची अजून आम्ही झोप नाही काय नाही. 1 मिनिट पण झोपलेलं नाही. नाही 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 काहीच. आपण आलो आता परत पाण्यामध्ये गावात आलो परत. 12 तासात जाऊन आलो. काय म्हणणे वन डे वन नाईट झोपले तर. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. डायरेक्ट मोठा धप्पा. डायरेक्ट मोठा धप्पा. ट्रिपचं प्लॅनिंग चालू आहे, सांगायचं नाही. डायरेक्ट नजर लग जाती. नजर लग जाती. खरंय. बातें बताई नहीं जाती. बाय गाईज. भेटू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.